नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट मी पुष्कळ वर्षांपासून प्रॅक्टिस करते. बरेचदा मला लोक म्हणतात की डॉक्टर, आम्हाला आयुष्य कसं जातंय ना, कुठे गेलं कळलंच नाही, किंवा कसा वेळ जातो आमच्या आयुष्यातला आम्हाला कळतच नाही. असा वेळ जातो ना आणि पूर्ण टाइम वेस्ट होऊन जातो, आम्हाला समजतच नाही की कुठे आयुष्य बर्बाद झालं, कुठे वेळ गेला, आणि असे दिवसेंदिवस महिने महिने निघून जातात. मी तुम्हाला सांगते आज अशा 6 गोष्टी की ज्यामध्ये तुमचं आयुष्य, तुमचा वेळ बर्बाद होत असतो, तुम्हाला कळत पण नसतं की आपला वेळ कुठे बर्बाद होतोय. सगळ्यात पहिले पीपल प्लीजिंग, म्हणजे लोकांना खुश करण्यात आपण वेळ घालवतो. लोकांसमोर मी चांगलं दिसलं पाहिजे, लोकांनी माझी तारीफ केली पाहिजे, लोकांसमोर माझी इमेज खराब नको व्हायला, आणि त्याकरता आपण आतोनात प्रयत्न करत असतो, आपण कष्ट करत असतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. असं बरेचदा होतं की 10 पैकी 9 वेळा आपण लोकांचं मन जिंकतो, पण एकदा आपण नाही जिंकू शकत. पण ते लोक लक्षात ठेवतात की हां, इथे आम्हाला यांनी नाराज केलं. 9 वेळा जे खुश केलं किंवा जे माझ्याकरता चांगलं केलं ते लक्षात देत नाहीत, आणि त्या एका गोष्टीवरनं आपल्याला ऐकवतात. मग आपल्याला वाटतं की अरे, मी एवढं चांगलं केलं तरी मला शाबाशी तर नाहीच, प्लस मला त्याच्यामध्ये अजून की तू कसं वाईट केलंस, कसं चुकीचं आमच्याशी वागलास, याच्यावर जास्त फोकस असतो. त्याच्यामुळे स्वतःला काय हवंय याच्यावर फोकस करा. मी कसा खुश राहतोय, माझं आयुष्य कसं प्रायोरिटीवर मी स्वतःला ठेवतोय माझ्या आयुष्यात, हे गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोकांबद्दल विचारच करायचा नाहीये, पण एक लिमिट असते. त्या लिमिटपर्यंत आपण स्वतःचाही आणि लोकांचाही विचार गृहीत धरायला पाहिजे. दुसरं, जास्त विचार करणे म्हणजे ओव्हर थिंकिंग. खूप आपण विचार करतो, छोट्या छोट्या गोष्टीत मायक्रो विचार ज्याला म्हणतो आपण, नुसता विचारच करतो आणि त्याच्यातनं आपल्याला काहीच साध्य होत नाही. म्हणजे मला आज ही कामं करायची आहेत, एक 4 कामांची लिस्ट आहे, पण 4 कामांबाबतीत आपण इतका विचार करतो. जसं मला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे, मग इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे तर मग मी तिथे जाईल, मग समजा माझं नाही झालं तर, मग या चक्करमध्ये आपण नुसतं प्लॅन करत बसतो, त्याच्यावर विचार करत बसतो आणि त्याच्यातनं काहीही निघत नाही. ते 0 दिवस तो जातो आपला, असे तासनतास निघून जातात आणि आपण फक्त ओव्हरथिंक करत असतो. तिसरं, भीतीची चिंता, फिअर ऑफ फेलियर, म्हणजे की मला काही करायचं आहे पण मला ही भीती वाटते की मी फेल झालो तर, मला नाही सक्सेस मिळाला तर, आणि याच्यामध्ये आपण तासनतास विचार करत बसतो. फॉर एक्झाम्पल, जर मला एक बिझनेस सुरू करायचा आहे आणि बिझनेस सुरू करताना माझ्या डोक्यात येतं की मी एवढे पैसे इन्व्हेस्ट करणार, मग एवढ्या पैशांमध्ये जर मला सक्सेस नाही मिळाला, जर माझा बिझनेसच ग्रो नाही झाला, मग लोक मला हसतील, मग लोक मला नावं ठेवतील, म्हणतील तू पैसे बर्बाद केलेस. आणि या फेलियरच्या भीतीने आपण काहीही करत नाही, नुसते प्लॅन्स करत राहतो. आज करू, उद्या करू असं प्रोक्रॅस्टिनेट करतो, त्याच्यासाठी एक्सक्युजेस शोधत राहतो आणि आपण काहीही करत नाही. चौथं, चिंता, छोट्या छोट्या गोष्टीत चिंता करणं. असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, ते झालं तर, असं नाही झालं तर, आणि नुसतं चिंतामध्ये आपण वेळ घालवतो. त्याच्यातनं आउटपुट काहीच निघत नाही, आपलं डोकं थकतं, आपण थकतो, आपली एनर्जी वेस्ट होते आणि चिंतेमध्ये आपल्याला अजून मानसिक आजार निर्माण होतात. याकरता चिंता कमी करणं आणि वेळ बर्बाद न करून पटापट ॲक्शन्स घेणं, असा विचार करणं की ठीक आहे, जे होईल ते होईल, आपण करू. चिंता करण्यात तर काहीच पॉईंट नाही आहे, त्याच्यातनं ॲक्शन्स काहीच घडत नाहीत. त्याच्यामुळे चिंता न करता ॲक्शन्स घ्या, पुढे सरका. त्याच्यानंतर आहे टॉकिंग अबाउट फ्युचर ऑर पास्ट. आपण प्रेझेंटमध्ये जगतच नाही, आपण एक तर पास्टमध्ये जगतो किंवा फ्युचरमध्ये जगतो. पास्टमध्ये आपण काय चुका केल्या, असं नको व्हायला पाहिजे होतं, तसं नको व्हायला हवं होतं, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, आणि त्याची अपराधी भावना म्हणजे गिल्ट, की अरे मी हे केलं म्हणूनच असं झालं. तर हे जे आहे ना, हे सगळ्यात पहिले थांबवणं गरजेचं आहे.
नंतर फ्युचरचा विचार की असं होईल, तसं होईल, हे होईल. तर फ्युचरबद्दल आणि पास्टबद्दल न विचार करता आज काय आहे, आज मी काय करू शकतो याच्याबद्दल विचार करा. त्याच्यातनंच आपल्याला प्रगतीकडे वाट मिळेल. नुसतं त्याच्यात बसून पास्ट आणि फ्युचरवर चिंता करण्यात पॉईंट नाही. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, स्टॉप कंप्लेनिंग. आपण नुसतं कंप्लेन करत राहतो की माझ्याबरोबर असाच प्रॉब्लेम आहे, माझ्याबरोबर तसाच प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात प्रॉब्लेम आहे, माझे आईवडील प्रॉब्लेम आहे, माझे सिच्युएशन्स नॉर्मल नाही, माझे आजूबाजूला लोक निगेटिव्ह आहे, माझ्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मग मला हे प्रॉब्लेम आहे म्हणून मला होत नाही आहे, मग जर माझं असं चांगलं म्हणजे असं झालं असतं तर माझं चांगलं झालं असतं, माझं लकच खराब आहे. या चक्करमध्ये आपण नुसता वेळ घालवतो, कंप्लेन करत राहतो आणि आपण काहीही करत नाही. स्टॉप कंप्लेनिंग, फाइंड सोल्युशन्स. म्हणजे ठीक आहे, माझ्याबरोबर असं आहे, मला प्रॉब्लेम्स आहेत, आता मी याच्याकरता काय करू, हे सोल्युशन शोधणं आहे. जर आपण त्याच गटारात बसलो राहिलो कंप्लेंट्सच्या, तर त्याच्यातनं बाहेर आपण निघू शकत नाही. स्वतःलाच आपल्याला त्या सिच्युएशनमधनं काढणं इम्पॉर्टंट आहे. आणि मग जेव्हा आपण कंप्लेंट करणं बंद करतो तेव्हा आपल्याला सोल्युशन्स त्याचे मिळतील. तर या 6 गोष्टी आहे ज्यामध्ये आपण आपला इम्पॉर्टंट वेळ घालवतो आणि आपल्याला काही कळतही नाही. दिवस, महिने, वर्ष याच सिच्युएशनमध्ये निघून जातात. तुम्ही याच्याबद्दल विचार करा आणि तुम्हालाही जाणवेल की अरे आपण हे करतो, आपण याच्यात वेळ घालवतो आणि त्याच्यामुळे मग आपला वेळ बर्बाद होतो. याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही केळकर क्लिनिकला संपर्क करू शकता. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मेंटल हेल्थ रिलेटेड अजून व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.